पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची विद्यार्थी विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझी मानवलं. खरं तर विज्ञान सांगतं या ब्रह्मांडामध्ये एकच सूर्य आहे. खरं तर विज्ञान सांगतं या ब्रह्मांडामध्ये एकच सूर्य आहे. पण माझे मन आणि माझे विचार सांगतात या ब्रह्मांडामध्ये असा एक क्रांती सूर्य होऊन गेला. त्याने स्वतःचा सामान्य प्रकाशानं या देशाचा अंदाज काय टिकवला. त्या क्रांती सूर्याचं नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर. आता हे भीमराव आंबेडकर पुढे बाबासाहेब आंबेडकर कसे झाले? 14 एप्रिल या पुण्य दिवशी आम्हाला जन्म घेतला. संघर्षात करत हा जगाचा प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे माय बाप म्हणून उभा राहिला. प्रत्येक दलिताच्या हक्कासाठी हा देह लढला. परंतु 6 डिसेंबर हा काळा दिवस हा महामानव तुमच्या मध्यातून निघून गेला. बाबासाहेब गेले पण शरीराने विचाराने आणि मनाने नाही. बाबासाहेब विचाराने आणि मनाने आजही तुमच्या मनात जिवंत आहेत. बाबासाहेबांनी केलेला कार्य आजही जिवंत आहे. बाबासाहेबांचे विचार आजही जिवंत आहेत. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, जे संविधानावर अभिलेख करतो ते संविधान आजही जिवंत आहे. आताचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्या काळचा औरंगाबादमध्ये छोटीशी संपत्ती होती बाबासाहेबांची. त्या संपत्तीवर बांधकाम करायची सुरू होती. बाबासाहेबांचा मुलगा यशवंत तिथे आला होता. यशवंत बाबासाहेबांकडे गेला आणि बाबासाहेबांना म्हणाला, बाबा मला या जमिनीतील माझा वाटा पाहिजे. बाबा या जमिनीतील माझा हिस्सा पाहिजे. त्यावेळी बाबासाहेबांनी जमिनीकडे पाहत विचार केला. बाजूला पडलेली विहीर चालली. यशवंताच्या हातात देत म्हणाले, यशवंता हा घे तुला तुझा हिस्सा. यशवंता हा आहे तुला तुझा हिस्सा. त्यावेळी यशवंत सरकन मागे सरला. बाबासाहेबांना म्हणाला, अहो बाबा मी मस्करी करत नाही. मी तुमचा मुलगा आहे. त्या अधिकाराने मी चाललोय. मला या जमिनीतील मला माझा वाटा पाहिजे. या जमिनीतील मला माझा हिस्सा पाहिजे. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, यशवंता तू म्हणतोय बरोबर आहे. तू माझा मुलगा आहे पण तू एकटाच माझा मुलगा नाही. अरे यशवंता तू एकटाच माझा मुलगा नाही. या देशातली प्रत्येक लेकरं माझे, प्रत्येक दलित बांधव माझे. अरे तुझा नाही समाज तुला वाटेल एक वीट मिळाली. तू तुझा हिस्सा म्हणून तुला एक वीट मिळाली. या देशात माझे लेकरं असे मी त्यांना साधा एक विटाचा तुकडा सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे तू तुला नशीबवान समाज, तू तुला भाग्यवान समाज. मी तुला एक तुझा हिस्सा म्हणून वीट तरी देऊ शकलो. आणि प्रत्येक दलिताच्या मागे माय बाप म्हणून उभा राहिलेला बाप माणूस होता. म्हणून या बाप माणसाला लोक बाबासाहेब म्हणून म्हणतात. काय परिस्थिती बाबासाहेबांची? संविधान लिहिलंय बाबासाहेबांनी. अहो परिस्थिती काय बाबासाहेबांची? तालुक्याच्या ठिकाणी 10वीची परीक्षा होती बाबासाहेबांची. बाबासाहेबांचे वडील रामजी बाबांनी विचार केला, कुटुंबाला घेऊन जाणे इतपत आपली परिस्थिती नाही. बाबासाहेबांनी मुलाला सोबत घेतला आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बोलायला गेले. बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा स्वतः बाबासाहेबांना स्वयंपाक करून घालायचे. बाबासाहेब 11 वाजता पेपरला जायचे, 3 वाजता पेपरवरून यायचे. एके दिवशी असंच बाबासाहेब 11 वाजता पेपरला गेले, 3 वाजता पेपरवरून आले. आल्यावर जेवायला बसले. रामजी बाबांनी जेवण वाढलं. जेवता वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हणाले, नाही तुमचं होऊ द्या मग आम्ही जेवतो. बाबासाहेब ठीक आहे म्हणाले. अभ्यासाला गेले. परत दुसरा दिवस आला. बाबासाहेब 11 वाजता पेपरला गेले, 3 वाजता पेपरवरून आले. आल्यावर जेवायला बसले. जेवता वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हणाले, नाही तुमचं होऊ द्या मग आम्ही जेवतो. बाबासाहेब ठीक आहे म्हणाले. अभ्यासाला गेले. परत तिसरा दिवस आला. बाबासाहेब पेपरला गेले. 3 वाजता पेपरवरून आले. आल्यावर जेवायला बसले. जेवता वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही तुमचं होऊ द्या मग आम्ही जेवतो. बाबासाहेब ठीक आहे म्हणाले. जेवण केलं. जेवता बाबासाहेबांच्या लक्षात आलं, वडिलांना 3 दिवस झाला विचारतोय, बाबा तुमचं जेवण? माझे वडील सांगताय तुमचं झाल्यावर जेवतो. पण आम्ही जेवल्यावर आपल्याला भाकरी शिल्लक राहत नाही. माझे वडील खातात काय? त्यावेळी बाबासाहेब रामजी बाबांकडे गेले. रामजी बाबांना विचारलं, बाबा 3 दिवस झालं तुम्हाला विचारतोय, बाबा तुमचं जेवण? सांगताय आमचं झाल्यावर जेवतो. पण आम्ही जेवल्यावर टोपलीनं भाकरी शिल्लक राहत नाही. तर तुम्ही खाता काय? सांगा ना बाबा, तुम्हाला त्रास नाही का होत? तुम्हाला भूक नाही का लागत? अहो सांगा ना बाबा, तुम्हाला जेवायला टोपलीनं भाकरी शिल्लक राहत नाही ना? त्यावेळी रामजी बाबा म्हणाले, भीमराव या भाकरीनं आमची भूक भागणारी नाही. भीमराव या भाकरीनं आमची भूक भागणारी नाही. तुम्ही एवढा मोठा बाबा, तुम्ही एवढा
या भाकरीने आमची भूक भागणार नाही. अरे परिस्थिती नाही घरात मीठ थोडीशी वीज नाही म्हणून नागा पैशाला बसत आहे. पण ज्याच्या घरात वीजच नव्हती, त्याने रस्त्यावरचे दिवे थांबवण्यापासून शिक्षण घेतलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले. आज मी तिथे गेला तर तिथे प्रवेशद्वारावर होते. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील 70 सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिथला एक पुत्र बाबासाहेबांसोबत शिकायला. बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे. त्या दलित पुत्राने एकदा काळजीपोटी बाबासाहेबांना सांगितलं, अहो बाबा, शरीराला जरा झोप घे जा, जरा दुपारचं जेवण जा. त्यावर बाबासाहेब म्हणाले, दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि झोपायला माझ्याकडे वेळ नाही. त्यावर दलित पुत्र बाबासाहेबांना काळजीपोटी म्हणाला, अहो बाबा, तुम्ही शरीराला झोप घेतलीच नाही, तुम्ही वेळेवर जेवण केलंच नाही, तर तुमच्या शरीरात बळ, सामर्थ्य, शक्ती कोठून येणार? त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, बरोबर आहे, जेव्हा मला खचल्यासारखं होतं ना, जेव्हा मला खचल्यासारखं होतं ना, तर माझ्या डोळ्यासमोर दलित बांधव येतात. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर राजश्री शाहू येतात. तेव्हा मला आठवतं, माझा देश आधी विकासाचा जगतोय. मला यांना स्वातंत्र्याचं सूर्य द्यायलाच हवा. मग कुठंतरी वाटतं, मला यांच्यासाठी शिकायलाच हवं, घडायलाच हवं. आणि मी तेवढ्याच जिद्दीने अभ्यासाला बसतो. आज प्रत्येक स्त्री अभिमानाने जगते. आज प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष आपल्या शिक्षणाचा अधिकार गाजवतो. प्रत्येक स्त्री मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर पोहोचवण्याची स्वप्न पाहते. प्रत्येक स्त्री देश चालवण्याचे ध्येय ठेवते. हे बाबासाहेबांनी दिलेली देण आहे. ही बाबासाहेबांनी दिलेली देण. आणि नशीबवान समजा स्वतःला, नशीबवान समजा स्वतःला, भाग्यवान स्वतः समजाला. कारण तुमचे एवढं नशिबाने जगात कोणीच नाही. 7 महाद्वीप, 202 देश, 4200 धर्म, तरी तुमचा माझा जन्म बाबासाहेबांनी त्या देशाची राज्यघटना लिहिली. त्या देशात आणि बाबासाहेबांच्या विचारांनी पावन झालेल्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. अरे मर्द मराठी मातीचा, मर्द मराठी मातीचा करून स्वाभिमान तू निवासते, मान तुझी तलवार, स्वाभिमान तुझी राणे, जे जनक मानस धरे, छाती तुझी निधरे, आराधना करा तुझ्या भल्या, कारण रक्त डॉक्टर बाबासाहेबांची कहाणी, डॉक्टर बाबासाहेबांची कहाणी. या देशाचे राज्यघटना लिहिणाऱ्या क्रांती सूर्याला, या देशाचे राज्यघटना लिहिणाऱ्या शिल्पकाराला, स्वतःच्या अथांग ज्ञानाच्या प्रकाशानं या देशात